पहिला फॅट 3.2 3.4 लागत होतं, ते त्यांचं फॅट 4.2 4.0 वर येऊन गेलं. त्यामुळं लोक सोमदारा प्लसची मागणी भरपूर आहे. मी मयूर शिंदे, शेगाव शिंदे ट्रेडिंग कंपनी या नावाने फर्म आमचा 1.5 ते 2 वर्ष झालं चालू आहे. आपण चालू केल्यापासून आपले कन्याचे सेल्समॅन रफिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सुरुवातीला डायमंड पशुखाद्याची सुरुवात केली. डायमंडपासून आपण डायमंडचा रिझल्ट चांगला आला, लोक मागू लागली. त्यानंतर सोमदारा प्लस म्हणून नवीन एक प्रोडक्ट त्यांनी आणलं. ते प्रोडक्ट आम्ही आणल्यावर त्या प्रोडक्टपासून लोकांना अजून त्याचे फायदे मिळू लागले, की जसं की फॅट एसएनएममध्ये फरक पडला. त्यामुळे लोक आता सोमदारा प्लसचीच मागणी करतात, दुसरं पशुखाद्य असलं तर नाही म्हणून सांगतात. सुरुवातीपासून रफिक साहेबांच्या आहे ना आपलं 20 बॅगापासून सुरुवात केली ती आज आपण 16-17 टनाकडे आहे. कन्याचे उत्पादन भरपूर चांगले आहेत. शेतकऱ्यांना फायदा पण होतोय आणि दूध पण वाढतंय, सगळ्याकडून फायदा होतोय. भरपूर शेतकऱ्यांनी इतर कंपनीचे पशुखाद्य वापरत होते, त्यांनी एकदा सोमदारा वापरून बघितलं. त्यांचं पहिला फॅट 3.2 3.4 लागत होतं, ते त्यांचं फॅट 4.2 4.0 वर येऊन गेलं. त्यामुळं लोक सोमदारा प्लसची मागणी भरपूर आहे. आणि वासरांच्या वाढीसाठी गोवस्ट बूस्ट म्हणून आपलं कन्याचं बेस्ट पशुखाद्य आहे. गोवस्ट बूस्ट सारखा रिझल्ट कशाला नाही. लिटरला 300 ग्रॅम प्रमाणे डायमंड आणि बूस्ट त्यांच्या तब्येतीसाठी वापरलं जातं. आणि कन्याचं 30+ म्हणून पण आहे, ते पण एकदम उत्तम पशुखाद्य आहे. आपल्याकडे काही गोट आहेत की नुसतं फक्त कन्या 30+ मागणी करतात. आपण साधारणपणे 1.5-2 वर्षापूर्वी जी पशुखाद्य विक्री केंद्र नव्यानं चालू केलं, आपल्याला एक अनुभव काहीच नव्हता, त्याच आपण नवीन पडलो आणि कन्यानं आम्हाला साथ दिली. कन्याचे प्रोडक्ट घेतल्यामुळे आपल्याला डीलरांनाही फायदा आहे आणि शेतकऱ्यांना पण फायदा आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं की सगळ्या पशुखाद्य विक्रेत्यांनी कन्याची आपल्या डीलरशिप घेणं योग्य ठरेल. त्यांचाही फायदा आणि शेतकऱ्यांचा देखील फायदा आहे.